गुड आफ्टरनून. घटक नंबर 2 आपण या ठिकाणी अभ्यासत आहोत. अध्ययनाचे मूल्य निर्धारणामधला मूल्यमापन आणि मूल्य निर्धारणाचे दृष्टिकोन, त्याच्यामधला ए जो सबमिट आहे तो आपण या ठिकाणी पाहतो आहोत. वर्तनवादी, बोधात्मक आणि ज्ञान रचनावादी दृष्टिकोन. आता वर्तनवादी याचा अभ्यास आपण या ठिकाणी बघूया. विद्यार्थ्यांच्या ज्ञानात्मक आणि भावात्मक आणि क्रियात्मक यांचा विचार आपल्याला सतत करावा लागतो, कारण मूल्यमापन साधनांद्वारे विद्यार्थ्याच्या बोधात्मक वर्णनात्मकतेचे मूल्यमापन आपल्याला शाळेमध्ये करता येते. विद्यार्थ्यांमधील विकसित कौशल्यांचे मूल्यमापन करता येते. म्हणजेच विद्यार्थ्यांना जी कौशल्य या ठिकाणी मिळवलेली आहेत, त्याचबरोबर त्यांनी कोणकोणत्या कौशल्यांमध्ये प्रोग्रेसिव्ह जो बदल किंवा त्याच्यामध्ये नेमकं विकसित कसं केलेलं आहे ते कौशल्य, याचं मूल्यमापन आपल्याला या ठिकाणी करता येतं. उदाहरणार्थ आपण या ठिकाणी बघूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. विद्यार्थ्यांजवळील कला, त्याचं हस्ताक्षर, त्याची कार्यकुशलता, वाचन, लेखन, प्रयोग करणं, यावेळेला विद्यार्थ्यांचं वर्तन, ज्ञान, क्षमता याविषयी अनुमान काढण्याची मूल्य निर्धारण ही प्रक्रिया आहे किंवा ती प्रक्रिया समजली जाते. आता वर्तनाचा वातावरणावर आणि वातावरणाचा वर्तनावरती सतत प्रभाव आपल्याला पडलेला दिसून येतो, आणि म्हणून वर्तनाचं मूल्य निर्धारण करण्यासाठी 3 साधनं वापरण्यावरती भर दिलेला आपल्याला दिसून येतो. आता ती साधनं कोणती आहेत, तर 1 नंबरचं आहे प्रत्यक्ष निरीक्षण, दुसरं आहे वारंवारिता मोजणे, आणि तिसरं आहे पदनिश्चय श्रेणी. यानुसार आपण काय करतो की त्याच्या वर्तनाचं मूल्य निर्धारण आपण करू शकतो. आता निश्चित कालावधीसाठी विशिष्ट वर्तन किती वेळा घडतं, तर याचं मोजमाप या ठिकाणी केलं जातं. ज्या विद्यार्थ्यांची वर्तनाची समस्या आहे अशा मुलांसाठी किंवा या मुलांसाठी मूल्य निर्धारण करण्यासाठी शिक्षक, तज्ञ व्यक्ती वारंवारिता मोजतात आणि त्यावरती उपाय सुचवतात, आणि मग त्यानुसार तो काय करत असतो, विशिष्ट वर्तन त्याचं का घडतं याची कारणमीमांसा या ठिकाणी ते तज्ञ शोधतात. आता तुमच्या लक्षात आलं असेल की वर्तनवादी म्हणजे फक्त त्याचा आपण दृष्टिकोन बघतोय. एखाद्या विशिष्ट प्रसंगावेळी एखादं वर्तन एखाद्या विद्यार्थ्याच्या ठिकाणी घडतं, मग ते का घडतं, किती वेळा घडतं, याचं मोजमाप या ठिकाणी केलं जातं. म्हणजे वर्तनवादी दृष्टिकोन किंवा वर्तन जे विद्यार्थ्याचं घडतं त्याचा वर्तन घडण्यामध्ये त्या समोरील किंवा सभोवतालच्या परिस्थितीचा, वातावरणाचा किती प्रभाव पडतो, हे सगळं बघण्यासाठी आपल्याला आवश्यकता आहे ती मूल्य निर्धारणाची. तुमच्या लक्षात आलं असेल. 2 नंबर आहे बोधात्मक. आता या बोधात्मक दृष्टिकोनाकडे काय केलं जातं की एक प्रमुख दृष्टिकोन म्हणून पाहिलं जातं. मग याच्यामध्ये काय येतं, तर विविध चाचण्या, सिद्धांत यांचे जे काही विकास आहेत त्यांच्या वैज्ञानिक प्रक्रियांसाठी प्रायोगिक तंत्रांचा वापर केला जातो. मानसिक प्रक्रियांचा अभ्यास या ठिकाणी अपेक्षित आहे. प्रत्यक्ष अभ्यास न करता आकलनाचा अभ्यास केला जातो. यात नैतिक विकास, स्मरण, विस्मरण, अवधान, अवबोध, भाषिक विकास, अध्ययनशैली, शिक्षण, प्रत्यक्ष पुरावा इत्यादी बाबी बोधात्मक अध्ययनात समाविष्ट असलेले आपल्याला दिसून येतात. यामध्ये सर्व आंतरिक मानसिक प्रक्रियांद्वारे व्यक्तीच्या अध्ययनासाठी आपल्याला काय होत असते, सतत मदत होत असते, आणि त्यामधून त्याचं अध्ययन हे घडत असतं. कारण या ठिकाणी आपण काय करतोय की प्रत्यक्ष अभ्यास करत नाही, तर या ठिकाणी आकलनाचा अभ्यास केला जातो. आकलन करणं म्हणजे काय, तर मिळवलेलं ज्ञान ग्रहण करणं आणि त्या ग्रहण करण्याच्या क्षमतेचा अभ्यास या ठिकाणी केला जातो. आणि म्हणून तिथं आपण म्हटलं की स्मरण, कोणकोणत्या गोष्टी त्याच्या लक्षात राहतात, किती वाक्य त्याच्या लक्षात राहत आहेत, त्याचबरोबर विस्मरण कशा पद्धतीने त्याचं होतंय, अवधान, स्पॅन ऑफ ऍक्शन, यामध्ये सर्व आंतरिक मानसिक प्रक्रियांद्वारे व्यक्तीच्या अध्ययनात मदत होते.
किंवा या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचं अध्ययन घडतं. आपण जसं मगाशी बघितलं की याच्यामध्ये प्रत्यक्ष अभ्यास न करता या ठिकाणी आकलनाचा अभ्यास होतो. आकलनाचा अभ्यास म्हणजे काय, तर ग्रहण करणं, जे मिळालेलं ज्ञान आहे त्या ज्ञानाचं ग्रहण करणं आणि याचा अभ्यास या ठिकाणी या बोधात्मक दृष्टिकोनामध्ये आपल्याला केलेला दिसून येतो. आणि म्हणून मग आपण काय करतो बघा की स्मरण करणं. स्मरण म्हणजे काय, तर आपण जे ज्ञान मिळवणार आहोत ते किती ग्रहण करतोय आपण, किती स्मरणामध्ये ठेवतोय आपण, आपल्या मेंदूमध्ये त्या किती गोष्टी दीर्घकाळपर्यंत स्मरणामध्ये राहत आहेत, अनंत काळामध्ये स्मरणामध्ये राहत आहेत. काही गोष्टींचं विस्मरण. आता अवधान या ठिकाणी आपल्याला स्पॅन ऑफ अटेन्शन, आपल्याकडे मानसशास्त्राला एक प्रयोग आहे. अवधान केंद्रीकरण होण्यासाठी सुद्धा आपल्याला आकलन गरजेचं आहे. म्हणजे काही क्षणात डोळ्याचं पातळ लवतं न लवतं तोपर्यंत आपल्याला काय करायचं असतं, याच्यामध्ये ते अंक, ते शब्द हे सगळे त्या ठिकाणी बघून ठेवायचे असतात. ऑटोमॅटिक त्या ठिकाणी काय होतो, तो बल्ब लागतो आणि पटकन तो निघून जातो, काही सेकंद असतो. आणि त्याच्यानंतर आपण ते काय करायचं असतं, किती शब्द आपल्याला लक्षात राहिले ते आपण लिहून काढायचे असतात. असा एक आपल्याकडे काय आहे, प्रयोग आहे, त्याला आपण आकलन म्हणत असतो. आता या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की या ठिकाणी बोधात्मक दृष्टिकोनामध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी येतात. आता जैविक घटकांच्या प्रभावांकडे बोधात्मक दृष्टिकोन दुर्लक्ष करतो. मानवी विचार क्षमता यांत्रिक दृष्टिकोनातून यामध्ये विचार केला जातो असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. बोधात्मक अध्ययनात विद्यार्थी आठवतो, बघा, प्रश्न करतो, तो प्रश्न विचारतो, शंका विचारेल किंवा एखादी संकल्पना विचारेल. मग याच्यामध्ये संकल्पना निर्मिती होत असताना सुद्धा त्याला आठवावं लागतं आणि मग त्याचं नियोजन करणं, तर्क लावणं, कल्पना करणं, वेगवेगळ्या समस्या समोर येतात तेव्हा त्या सोडवणं, वेगवेगळे निर्णय घेणं, या सगळ्यांचं मूल्यमापन करणं, काही विचार स्वतःच्या शब्दामध्ये रूपांतरित करणं, या सगळ्या अध्ययन स्तर हा त्या विद्यार्थ्याचा व्यापक होत जातो आणि विद्यार्थ्याची या क्षेत्रातील जी क्षमता आहे ही जास्तीत जास्त विकसित होत जाते. विविध विषय जे आहेत या विविध विषयांमधून त्याला ज्ञानाची प्राप्ती होत असते. मग विचार करणं म्हणजे जो विषय आहे या विषयाचा विचार करणं, त्या ज्ञानाचं आकलन करून त्याचं उपयोजन करणं, ह्या सगळ्या क्षमता त्याच्या या ठिकाणी काय होत असतात, या दृष्टिकोनामध्ये म्हणजे बोधात्मक अध्ययनामध्ये या अधिक विकसित होत असतात. आता या अध्ययनामध्ये अवबोधाच्या आधारे अनुभव घेऊन ज्ञान मिळवले जाते. या ज्ञानाची विचारांची पातळी पाहण्यासाठी शाळेत वेगवेगळ्या परीक्षांचं आयोजन केलं जातं. तुम्हालाही माहिती आहे की परीक्षांचे आपल्याकडे 3 प्रकार आहेत. कोणते आहेत तर लेखी आहे, प्रायोगिक आहे, प्रात्यक्षिक या ठिकाणी प्रात्यक्षिक आणि पुढची आहे तोंडी परीक्षा. आणि आता आपल्याकडे जे आलेले आहे ते ओपन बुक टेस्ट या ज्या आहेत किंवा आकारिक मूल्यमापन आहे. तर या दृष्टिकोनातून ह्या वेगवेगळ्या काय केल्या जातात, त्याच्या बोधात्मक दृष्टिकोनाचा अभ्यास या ठिकाणी केला जातो. आता तुमच्या लक्षात आलं असेल की बोधात्मक क्षेत्रामध्ये नेमकं काय. आणि पुढचा दृष्टिकोन आहे रचनावादी दृष्टिकोन. विद्यार्थ्यांच्या विविध क्षमतांचं मूल्यमापन विद्यार्थी जेव्हा स्वतःचं ज्ञान उघड करण्याचा प्रयत्न करतो, विविध कौशल्य उपयोगात आणण्याच्या संधी त्याला मिळतात, त्या वेळेला त्या क्षमतांचं जे कौशल्य आहे ते उघड करण्यासाठी त्याला काय केल्या जातात, शाळेमध्ये वेगवेगळ्या संधी दिल्या जातात. या संदर्भातलं वर्तन त्याचं त्या ठिकाणी नोंदवलं जातं. उदाहरणार्थ संकल्पनेचा नकाशा करायला लावणे, संकल्पना निर्मिती, संकल्पनेचे रचना चित्र त्याला रचायला लावणे, संकल्पनाची आकृती काढायला लावणे, स्वतःच्या संकल्पनेची आणि अध्ययनाच्या संकल्पनेची तुलना करायला लावणे, स्वतःच्या विचार प्रक्रियेची वर्णने लिहायला लावणे, स्वतःला समजलेल्या गोष्टींचे वर्णन लिहायला लावणे, हाच म्हणजे पोर्टफोलिओ. प्रत्यक्ष कृती करणं, अपरिचित कवितेचे स्वतंत्रपणे रसग्रहण करणं, एखाद्या समस्येचे निराकरण करत असताना या निराकरणावेळी घडलेली विचार प्रक्रिया लिहिणं,
समूह कार्याच्या नोंदी ठेवणं, समूह कार्याची नोंद ठेवत असताना त्या प्रक्रियेचं सादरीकरण करणं, इतरांच्या पृच्छेला सामोरे जाणं, अहवाल लेखन करणं, या अहवाल लेखनामध्ये सहभाग घेणं, सादरीकरणासाठी विविध माध्यमे तंत्रे वापरून समस्या निराकरणामध्ये सहभाग घेऊन जबाबदाऱ्या पार पाडणं, वृत्त लिहिणं, स्वतःच्या कार्याचं मूल्यमापन करण्याचे निकष तयार करणं. हे मूल्यमापन सतत सर्वंकष पद्धतीने केले जाते आणि विद्यार्थ्याला यामधून जीवनमूल्ये, कार्यमान, विचारसरणी इत्यादी बाबत व्यक्तिगत प्रत्यावरण मिळतं. आणि केव्हाही बघा तुम्ही, जेव्हा त्या विद्यार्थ्याला व्यक्तिगत प्रत्यावरण मिळत जाईल तसा त्याचा अधिक आलेख, विकासाचा आलेख हा उंचावत गेलेला आपल्याला दिसून येतो. आता हे मूल्य निर्धारण मूल्यमापनाचा असा भाग आहे जो मूळ गृहीतकांवर आधारित असून रचनावादी रूपाशी बांधलेला असतो. ज्ञानाच्या अन्य रूपांपेक्षा ज्ञान रचनावादी भिन्न समजले जाते. ज्ञानात वैज्ञानिक, कलात्मक, धार्मिक, वैज्ञानिक अशा आवाक्यात ह्या सगळ्या काही गोष्टी असतील त्या समाविष्ट होतात. रचनावादामध्ये 3 गृहीतक या ठिकाणी आपल्याला अभ्यासावे लागतात किंवा त्यांचा आधार या ठिकाणी घ्यावा लागतो. आता ही कोणती आहेत गृहीतक? तर एक आहे सापेक्षता आणि तुलनात्मक गृहीतक. 2 आहे व्यवहाराची व्यक्तिगतता गृहीतक आणि 3 आहे पद्धतींचं गृहीतक. आता पुढचा मुद्दा त्याच्यामध्येच बघूया आपण की रचनावादानुसार अध्ययनाची प्रक्रिया उत्पादनाच्या अंतिम भागास महत्व देते. जो रचनावाद आहे तो कोणत्या गोष्टीला महत्व देतो? तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की अध्ययन प्रक्रिया घडत असताना अंतिम भागाला महत्व दिलं जातं. 2 रचनावादी मूल्यमापन अध्ययनासाठी आहे, मूल्यमापनासाठी नाही, यावरती अधिक भर रचनावादीमध्ये दिलेला आपल्याला दिसून येतो. 3 व्यक्तिगतपणे विद्यार्थ्याच्या कार्याचे मूल्य निर्धारण करण्यावर भर देते. 4 संकलितांमध्ये अध्ययन, उपयोजन, व्यक्तिगत फरक लक्षात घेतला जात नाही. मात्र रचनावादी मूल्य निर्धारणात विश्वसनीय मूल्य निर्धारण, कार्यमान मूल्य निर्धारण, पोर्टफोलिओ मूल्य निर्धारण असे बदल आपल्याला झालेले दिसून येतात. 5 अध्ययनकर्ता व्यक्तिगतपणे ज्ञानाची निर्मिती वेगवेगळ्या प्रक्रियेतून करत असतो आणि त्यामध्ये तो नेमकं काय संपादित करतो यावर रचनावादी मूल्य निर्धारणामध्ये भर दिलेला आपल्याला दिसून येतो. 6 प्रत्येक अध्ययनार्थी त्याच्या व्यक्तिगत जी बलस्थानं आहेत, उणीवा आहेत, पूर्वज्ञान आणि अनुभव हा त्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळा असल्यामुळं त्याच्या ज्ञानाच्या निर्मितीमध्ये आपल्याला वेगळेपणा दिसून येतो. कारण प्रत्येक विद्यार्थ्याची बलस्थाने ही वेगळी असतात, उणीवा वेगवेगळ्या असतात, पूर्वज्ञान असतील किंवा अनुभव असतील हे प्रत्येकाचे वेगवेगळे असतात आणि अशा वेळेला त्यांच्या ज्ञानाच्या निर्मितीमध्ये सुद्धा आपल्याला वेगळेपणा दिसून येतो. 7 नंबर आहे अध्ययनार्थी नवीन बाबी पूर्वज्ञानाशी जोडून कशा प्रकारे ग्रहण करतो याकडे लक्ष दिले जाते. आणि 8 आहे विद्यार्थी वास्तव जीवनाच्या संदर्भात अध्ययनाचा वापर कसा करतो ही क्षमता त्याची अतिशय चांगल्या पद्धतीने वापरली जाते. रचनावादी वर्गखोलीत मूल्यमापनाची जी प्रक्रिया आहे ही विद्यार्थ्याच्या ज्ञानग्रहण प्रक्रियेशी जोडून निरंतरपणे मूल्य निर्धारण केले जाते. मग आता इथं आपण काय करतो बघा की स्वमूल्य निर्धारणामधून विद्यार्थ्याला अध्ययनासाठी अधिक बळ मिळते, म्हणजे त्याचं बलस्थान वाढतं. शिक्षक आकारिक मूल्य निर्धारणाची पद्धती वापरतो ज्यातून विद्यार्थ्याची अध्ययन प्रक्रिया निश्चित करता येते. लॉरी शेफर्ड 2000 यांनी रचनावादी मूल्य निर्धारण हा उपागम कार्यमान मूल्य निर्धारणाचा आहे असे वर्णन केले आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्याचे जवळून केलेले मूल्य निर्धारण, अध्ययनाकडून मिळालेले प्रत्याभरण, विद्यार्थी स्वमूल्य निर्धारण ही सामाजिक प्रक्रियेचा एक भाग आहे.
ज्याद्वारे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतांचा अधिकाधिक विकास होतो. ज्ञानाची संरचना घडते, विद्यार्थ्याच्या स्व ओळखीची घडण होते. अर्थपूर्ण मूल्य निर्धारण असेल तर त्यात शिक्षक विविध मार्गांचा वापर करतो, ज्यामधून विद्यार्थ्यांना त्यांचे ज्ञान, कौशल्य आणि प्रकटीकरण यासारख्या संधी मिळतात. आता तुमच्या लक्षात आलं असेल की वर्तनवादी, बोधात्मक आणि रचनावादी दृष्टिकोनामध्ये विद्यार्थ्याला या सगळ्या गोष्टींचा एकूण फायदा कसा होतो. घटक नंबर 2 मधला बी हा घटक आपण बघतोय. सातत्यपूर्ण आणि सर्वंकष मूल्य निर्धारणाची गरज. आता सातत्यपूर्ण आणि सर्वंकष मूल्यमापन बघत असताना बालकाचा सर्वांगीण विकास हा शिक्षणाचा प्रमुख हेतू आहे. आता सर्वांगीण विकास म्हटलं की मग कोणता विकास आला तर शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक ह्या सगळ्याच विकास करत असताना, ह्या सर्वांगांचा विकास करत असताना शिक्षणानं सांगितलेलं आहे की कोणत्याही एका अंगाचा विकास नाही झाला तरी सुद्धा त्याचं व्यक्तिमत्व घडत असताना कुठे ना कुठेतरी त्याला अडचणी येऊ शकतात. आणि म्हणूनच या ठिकाणी शिक्षणाचा प्रमुख हेतू होता की सर्वांगीण विकास साधणं. मूल्यमापनातून विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास जो आहे आणि त्याच्या प्रगतीचं चित्र हे आपल्याला अपेक्षित असतं. सध्याच्या मूल्यमापन पद्धतीमधल्या दोषाचं निराकरण करून विद्यार्थ्यांमध्ये वस्तुनिष्ठ सर्वंकष मूल्यमापन व्हावे यासाठीच सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन योजना शिक्षणात किंवा शिक्षणाने स्वीकारलेली आपल्याला दिसून येते. यामध्ये सातत्यपूर्ण मूल्यमापन व सर्वंकष मूल्यमापन या दोन्हींचा जो विचार आहे तो आपण एकत्रितरित्या या ठिकाणी करणार आहोत. सातत्यपूर्ण मूल्यमापन म्हणजे काय तर सातत्यपूर्ण या शब्दातच अर्थ लपलेला आपल्याला दिसून येतो की सतत केलेलं मूल्यमापन, नियमित केलेलं मूल्यमापन. म्हणजेच काय तर वर्ग चालू असताना किंवा शाळा सुरू असताना जेव्हा हे या ठिकाणी निरीक्षण सुरू होईल किंवा मूल्यमापन सुरू होईल आणि मग प्रत्येक ठिकाणी त्याच्याकडून होणारी गोष्ट किंवा घडणारे प्रसंग किंवा त्याच्या सगळ्याच बाबींच्या अध्ययनाचं या ठिकाणी आपण काय करणार आहोत, मूल्यमापन करणार आहोत. आणि यावरूनच आपल्याला सातत्यपूर्ण मूल्यमापन म्हणजे काय तर सतत आणि नियमितपणे केलेलं मूल्यमापन होय असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. अध्ययन अध्यापनातून घडणाऱ्या अनेक अंतरक्रिया ज्या आहेत या अंतरक्रियेचा परिणाम विद्यार्थ्यांच्या एकूण विकासावर पडत असतो आणि त्यांच्यात बदल होत असतो. विद्यार्थ्यांनी मिळवलेली कोणतीही क्षमता त्याच पातळीवरती राहू शकत नाही, त्यामध्ये सतत बदल होत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचं मूल्यमापन हे सतत आणि नियमित होणं गरजेचं आहे. म्हणजेच आपण या ठिकाणी म्हणतो की सातत्यपूर्ण मूल्यमापन या ठिकाणी विद्यार्थ्यांचं होणं गरजेचं आहे, कारण ती एक गरज आहे. आता आपण पुढचा मुद्दा या ठिकाणी बघूया की अध्ययन काळामध्ये अभ्यासक्रमानुसार कोणकोणत्या क्षमता आणि उद्दिष्टांची पूर्तता विद्यार्थ्यांनी केली हे ठरवण्यासाठी सुद्धा जे केलेलं मूल्यमापन आहे त्याला आपण काय म्हणतो, सातत्यपूर्ण मूल्यमापन असे म्हणतो. अभ्यासक्रमानुसार विहित केलेली शिक्षणाची उद्दिष्टे, क्षमता यांच्या कृतींचा शोध घेण्यासाठी विविध मूल्यमापन पद्धतींचा वापर वेळोवेळी औपचारिक, अनौपचारिक वातावरणात सहजतेने केलेले मूल्यमापन आणि विद्यार्थी निहाय ठेवलेल्या वैयक्तिक नोंदी यांनाही सातत्यपूर्ण मूल्यमापन म्हणतात. आता तुमच्या लक्षात आलं असेल की सातत्यपूर्ण मूल्यमापन म्हणजे काय, म्हणजे त्या विद्यार्थ्याचं सतत केलेलं मूल्यमापन, नियमित केलेलं मूल्यमापन. आणि याच्यामुळे काय होऊ शकतं की ह्या वेळोवेळी केलेल्या नोंदी आपल्याला वर्षाच्या शेवटी जेव्हा आपण त्यांचं मूल्यांकन करणार आहोत, मूल्यमापन करणार आहोत त्यावेळेला आपल्याला त्या निश्चितपणानं उपयोगी पडत असतात. पुढचा मुद्दा आपण बघतो आहोत की सर्वंकष मूल्यमापन. हे मूल्यांकन करत असताना सर्वंकष म्हणजे काय तर सर्व अंगांनी, विविध अंगांनी केलेलं मूल्यमापन.
शालेय अभ्यासक्रम तयार करत असताना बालकाचा सर्वांगीण विकास व्हावा आणि त्याच्या सर्व क्षमता ह्या वृद्धिंगत व्हाव्यात अशी अपेक्षा शिक्षणाची असते आणि ते प्रमुख ध्येय शिक्षणाचं असलेलं आपल्याला दिसून येतं. बालकाच्या सर्वांगीण विकासामध्ये शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक ही जी क्षेत्र आहेत यामध्ये शारीरिक, भावनिक, बौद्धिक या 3 क्षेत्रांचा समावेश आपल्याला झालेला दिसून येतो. आणि ह्या 3 क्षेत्रांचं हे मूल्यमापन आणि मूल्यांकन करत असताना आपल्याला सर्वंकष मूल्यमापनाची आवश्यकता असलेली आपल्याला दिसून येते. ज्या मापनाद्वारे विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासाचं चित्र स्पष्ट केलं जातं त्याला सर्वंकष मूल्यमापन किंवा या ठिकाणी सर्वंकष मूल्य निर्धारण असं म्हटलं जातं. अभ्यासक्रमामध्ये जो विहित केलेला बौद्धिक, क्रियात्मक आणि भावनिक जे क्षेत्र आहे आणि ह्या ज्या क्षमता आहेत ह्या एकमेकाला पूरक असून शिक्षणाच्या प्रक्रियेमुळे एकात्म स्वरूपात विकास होणं अपेक्षित आहे. 3 क्षेत्रांच्या विकासाचा वस्तुनिष्ठपणे केलेला किंवा घेतलेला आढावा म्हणजे सर्वंकष मूल्यमापन. थोडक्यात काय तर बालकाच्या शारीरिक, भावनिक, बौद्धिक या 3 क्षेत्रांचं वारंवार निरीक्षण करून ज्या नोंदी या ठिकाणी केल्या जातात आणि त्या नोंदी ठेवून त्यांचं मूल्यमापन करणं म्हणजे सातत्यपूर्ण आणि सर्वंकष मूल्य निर्धारण होय. आता या ठिकाणी त्याची उद्दिष्ट कोणती आहेत बघूया आपण. सातत्यपूर्ण आणि सर्वंकष मूल्य निर्धारणाची उद्दिष्टे. 1. सातत्यपूर्ण व सर्वंकष मूल्य निर्धारण हा अध्ययन अध्यापनाचा एकात्म असा भाग बनवणं हे पहिलं उद्दिष्ट. दुसरं आहे शैक्षणिक व शिक्षणपूरक क्षेत्रातील फलनिष्पत्तीसाठी योग्य व विश्वसनीय माहिती संकलित करणं. 3. शिक्षक व विद्यार्थी यांना स्वयं मूल्यमापनाच्या संधी उपलब्ध करून देणं. 4. बोधात्मक, भावात्मक, क्रियात्मक क्षेत्रातील उद्दिष्टे किती प्रमाणामध्ये साध्य झाली हे पाहणं. 5. विद्यार्थी अध्ययन अध्यापन प्रक्रिया, अध्ययनाचे वातावरण या संदर्भामध्ये भक्कम निष्कर्ष किंवा अंदाज घेण्यासाठी आणि वेळेवर निर्णय घेण्यासाठी सहाय्य करणं. तर ह्या झाले आपल्याला त्याची उद्दिष्टे. आता आपण बघत आहोत याची गरज काय आहे. पहिलं आहे का गरज आहे बघा सातत्यपूर्ण आणि सर्वंकषची. 1. विद्यार्थ्याची प्रगती तपासण्यासाठी म्हणजे विद्यार्थ्याची शारीरिक, भावनिक, बौद्धिक क्षेत्रांमधील जी प्रगती आहे ही आपल्याला या ठिकाणी सातत्यपूर्ण आणि सर्वंकष मूल्य निर्धारामुळं आपल्याला काय करता येते, अभ्यासता येते, तपासता येते. 2. योग्य प्रेरणा व मार्गदर्शन मिळण्यासाठी. 3. अध्ययन प्रक्रियेला योग्य दिशा देण्यासाठी. 4. विद्यार्थ्यांचा विकास व प्रगती साधण्यासाठी म्हणजे विद्यार्थ्यांचा जो विकास आहे, ज्याची प्रगती आहे याबद्दल सतत वारंवार माहिती मिळवून विद्यार्थ्याचा विकास व प्रगती साधण्यासाठी आपल्याला याची गरज आहे. 5. विद्यार्थ्याच्या गुणवत्तेची जाणीव करून देण्यासाठी जे विद्यार्थी बौद्धिक क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवू शकत नाहीत अशा विद्यार्थ्यांना इतर क्षेत्रांमध्ये त्यांच्या गुणवत्तेची जाणीव करून देण्यासाठी आपल्याला याची गरज आहे. 7. भावनिक जवळीकता निर्माण होण्यासाठी विद्यार्थ्यांबद्दल बारीक सारीक माहिती मिळवून शिक्षक विद्यार्थी यांच्यामधलं जे भावनिक नातं आहे ते नातं अधिक दृढ आपल्याला करण्यासाठी याची गरज आहे. 9. विद्यार्थ्यांबद्दलची माहिती उपलब्ध होण्यासाठी विद्यार्थ्यांच्या शालेय प्रगतीबरोबरच शिक्षणपूरक क्षेत्रात घेतलेल्या सहभागाची माहिती उपलब्ध होण्यासाठी आपल्याला सातत्यपूर्ण आणि सर्वंकष मूल्य निर्धारणाची गरज आहे. अध्ययन अध्यापनात सुधारणा करण्यासाठी शिक्षकांच्या अध्यापनात आणि विद्यार्थ्यांच्या अध्ययनामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी अतिशय मोलाची मदत आपल्याला सातत्यपूर्ण आणि सर्वंकष मूल्यांकनाद्वारे किंवा मूल्य निर्धारणाद्वारे आपल्याला येते म्हणून त्याची गरज आहे. शिक्षकांनी वर्षभर दक्ष राहण्यासाठी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास होण्यासाठी शिक्षकांनी वर्षभर अध्यापन करणं. त्याचबरोबर या ठिकाणी शिक्षणपूरक क्षेत्रामध्ये जे इतर उपक्रम आहेत ते उपक्रम घेण्यासाठी सतत दक्ष राहण्यासाठी
आपल्याला या ठिकाणी सातत्यपूर्ण आणि सर्वंकष मूल्य निर्धारणाची गरज आपल्याला असलेली दिसून येते. आता या ठिकाणी काही साधनं आणि तंत्र सुद्धा उपयोगामध्ये आणली जातात. कोणते तंत्र आहेत तर पूर्वतयारी कसोटी, घटक चाचणी, नैदानिक चाचणी, सत्र परीक्षा, वार्षिक परीक्षा, स्वाध्याय, तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा आणि विद्यार्थी निर्मित शैक्षणिक साधने. ही टेक्निक्स आपल्याला या ठिकाणी सातत्यपूर्ण आणि सर्वंकष मूल्य निर्धारण करत असताना आपल्याला वापरावी लागतात. त्याचबरोबर या ठिकाणी काही साधनं आहेत. निरीक्षणात्मक साधन, निरीक्षण अनुसूची, प्रमाणित श्रेणी, पडताळा सूची. आत्मनिरीक्षणात्मक साधनं कोणती आहेत तर मुलाखत, प्रश्नावली, मतावली, मुलाखत, अनुसूची आणि समाजमिती तंत्र. तर आज आपण या ठिकाणी घटक नंबर 2 मधला मूल्य निर्धारण आणि मूल्यमापनासंबंधीचा दृष्टिकोन या घटकामध्ये वर्तनवादी, बोधात्मक आणि ज्ञानरचनावादी दृष्टिकोनाची संकल्पना या ठिकाणी अभ्यासलेली आहे. त्याचबरोबर बी मध्ये सातत्यपूर्ण आणि सर्वंकष मूल्य निर्धारणाची गरज हे आपण या ठिकाणी मुद्देसूद या ठिकाणी पाहिलेलं आहे. आणि सी मध्ये परीक्षा आणि मूल्यमापनासंबंधी धोरणात्मक दृष्टिकोनामध्ये आपण त्याचीही माहिती सविस्तररित्या या ठिकाणी अभ्यासलेली आहे. तर आज आपण या ठिकाणी घटक नंबर 2 मधला ह्या तिन्ही सब युनिटचा अभ्यास आपण अतिशय व्यवस्थितपणे अभ्यासलेला आहे. ठीक आहे, आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. घटक नंबर 2 मधला सी बघतो आहोत आपण. परीक्षा आणि मूल्यमापनासंबंधी धोरणात्मक दृष्टिकोन, राष्ट्रीय आराखडा 2005, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986. अगदी थोडक्यामध्ये याची आपण अर्थपूर्ण अशी माहिती पाहूया. वरील धोरणांमध्ये परीक्षा पद्धत, मूल्यमापन प्रक्रिया सुधारण्यावरती अधिकाधिक भर दिलेला होता. शैक्षणिक आव्हान, एक धोरणात्मक यथार्थ दर्शन यामध्ये परीक्षेविषयी विचार नमूद केलेले आहेत. परीक्षा पद्धतीचा विचार केल्याशिवाय समकालीन शैक्षणिक चित्राचे वर्णन परिपूर्ण होणार नाही. कारण परीक्षा फक्त विद्यार्थ्याचं भवितव्य घडवत नाही तर आशय, उद्बोधन आणि शिक्षणाचा दर्जा हा निश्चित करत असते. वार्षिक परीक्षा म्हणजे ह्याच्यावरती आपण काय करतो बघा, जास्तीत जास्त पाठांतर करतो आणि स्मरणशक्तीवरती मूल्यमापन केलं जातं. वर्षातील 3-4 महिने जो अभ्यास केला जातो आणि उरलेला वेळ निरर्थकपणे घालवण्याची प्रवृत्ती निर्माण करते. ज्ञानाचे उपयोजन होत नाही आणि वर्षाअखेरीला मात्र तणाव निर्माण होतो. हे सगळ्यांना माहितीये की जेव्हा वार्षिक परीक्षा असते त्याला आपण काय करतो बघा की वर्षभर निवांत बसतो आपण. निवांत म्हणजे फक्त ती गोष्ट अभ्यासत नाही, गांभीर्याने अभ्यासत नाही, पण त्याच्यानंतर मात्र परीक्षा आहे म्हटलं की आपण काय करायला सुरुवात करतो, अभ्यासाला सुरुवात करतो. आता काही सूचना केलेल्या आहेत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानं. या ठिकाणी केलेल्या सूचना काय आहेत बघा. 1. अध्ययन अध्यापनाचा एक अंगभूत भाग आहे. 2. निकोप शैक्षणिक तंत्राचा भाग म्हणून शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी परीक्षा घ्याव्यात. 3. योगायोग, व्यक्तिनिष्ठता यांचा अतिरेक नाहीसा करणे. 4. पाठांतरावर भर नको. 5. शालेय सहशालेय अंगाचा अंतर्भाव असणारे निरंतर सर्वंकष मूल्यमापन शिक्षण कार्याच्या काळापर्यंत म्हणजे शिक्षण कार्य जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत चालू ठेवणे. 6. शिक्षक, विद्यार्थी, पालक यांच्याकडून मूल्यमापन प्रक्रियेचा परिणामकारकपणे वापर करून घेणे म्हणजे शिक्षकांचाही त्यामध्ये योगदान आहे, विद्यार्थ्यांचं आहे आणि पालकांकडून सुद्धा. 7. परीक्षा पद्धतीमध्ये सुधारणा करणं. 8. शैक्षणिक साहित्य अध्यापन तंत्रामध्ये एकाच वेळी बदल करणं. 9. माध्यमिक स्तरावरती सत्र पद्धती आणि 10. गुणांऐवजी आज आपण बघत आहोत की श्रेणी पद्धत आलेली आपल्याला दिसून येते. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 स्मरणापेक्षा मूल्यमापनावर अधिक भर दिलेला आहे. हे खास वैशिष्ट्य आपल्याला 2005च्या आराखड्याचं दिसून येतं. याच्यामध्ये काय आहे, तोंडी काम, गटकार्य, मूल्यमापन आणि प्रकल्प दिले जातात. म्हणजे या ठिकाणी मुलं स्मरणापेक्षा कृतीवरती जास्त भर देऊन ते स्वतः ती गोष्ट आत्मसात करण्याचा प्रयत्न या ठिकाणी ते
करतात. आता बदलाचे प्रयत्न काय आहेत बघा. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की 1. क्षमताधिष्ठित मूल्यमापनात अध्ययनाचे सतत निरीक्षण, नोंदी आणि क्षमतांच्या सर्वंकष मूल्यमापनाचा प्रयत्न केलेला आहे. 2. 31 ऑगस्ट 2004 शासन निर्णयानुसार लेखी परीक्षेबरोबर तोंडी, प्रात्यक्षिक, स्वाध्याय, गृहपाठ, प्रकल्प यांना काय केलेलं आहे, या ठिकाणी स्थान दिलेलं आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे हा फार मोठा बदल आहे, लक्षात घ्या. आणि 3 आहे स्त्रोत पुस्तिका प्रकल्प. एनसीईआरटी नवी दिल्ली संस्थेने स्त्रोत पुस्तिका तयार केलेल्या आहेत 1ली ते 5वी. मूल्यमापनासंबंधी काही निर्देश या ठिकाणी केलेले आहेत. 1. परीक्षांमुळे विद्यार्थ्यांचा जो ताण येतो त्याऐवजी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धत जी आहे ती अधिक वापरात आणावी की जेणेकरून तो विद्यार्थी ताणविरहित राहील. 2. परीक्षा ही लवचिक करावी आणि वर्गात ती एकात्मिक करावी. 3. प्रश्नपत्रिकांचे स्वरूप, स्मरणशक्ती, पाठांतर असे असणार नाही. 4. ज्ञानाधिष्ठित चाचण्यांमधून समस्या सोडवून उपयोजनाची क्षमता त्या विद्यार्थ्यांमध्ये किती रुजली हे पडताळणे किंवा त्याची विचार प्रक्रिया तपासणे हा एक निर्देश मूल्यमापनासंबंधी एनसीईआरटीने दिलेला आहे. 5. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनासाठी निरीक्षण आणि निरीक्षणासाठी दैनंदिनीचा वापर शिक्षकांनी नेहमी करणं गरजेचं आहे. 6. पुस्तकातील प्रश्नांपुरते फक्त मर्यादित न राहता दैनंदिन जीवनाशी संबंध जोडणारे ते असले पाहिजे. 7. प्रगती पुस्तकात गुण श्रेणी सोबत टिपणे जोडली पाहिजे. 8. कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण या शिक्षकांकडे दुर्लक्ष करू नये हेही या ठिकाणी एनसीईआरटीने सांगितलेलं आहे. 9. अध्ययन प्रक्रियेवेळी मूल्यमापन करावे. 10. लेखी, तोंडी, चर्चा, कृती, जे प्रात्यक्षिक आहे या प्रात्यक्षिकांमधून मूल्यमापन करावं. 11. मूल्यमापन विद्यार्थ्यांची अभिरुची, कल तपासणारे असावे. घोकंपट्टी किंवा स्मरणावर आधारित ते नसावे. 12. विद्यार्थ्यांची तर्क क्षमता, सृजन क्षमता, समस्या निराकरण क्षमता, उपयोजन क्षमता या सगळ्या गोष्टींना या ठिकाणी वाव मिळावा. 13. विद्यार्थ्यांची विचार क्षमता मूल्यमापनातून तपासली जावी. 2005चा राष्ट्रीय शैक्षणिक अभ्यासक्रम आराखडा एनसीएफ ने तयार केला. आता काय केला बरं ह्याच्यामध्ये, तर प्रश्न प्रकारामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये बदल केला. प्रश्न हे स्मरणापेक्षा तर्क आणि सृजन क्षमतेवरती आधारित असण्यावरती भर दिला. मुक्त आव्हानात्मक प्रश्नांना महत्व दिलं, कारण या ठिकाणी विचाराची संधी मुलांना या ठिकाणी जास्तीत जास्त उपलब्ध करून देण्यासाठी हा आराखडा एनसीएफने तयार केला. प्रश्न हे बहुपर्यायी, लघु, दीर्घोत्तरी स्वरूपाचे असले तरी ते विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनावरती आधारलेले असावे. प्रश्न रचना जी आहे ती मुक्त स्वरूपाची असावी. प्रश्नांच्या वेगळेपणासाठी शिक्षकांनी अधिक विचार करावा. हा जो आराखडा आहे हा 2005 यांनी तयार केला एनसीएफ. शिक्षण हक्क विषय कायदा आणि मूल्यमापन पुढचा मुद्दा. त्याच्यामध्ये पण त्यांनी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. 1. घटनात्मक तरतुदींशी सुसंवादी असावे. 2. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विकसित ती करावी. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा विकास याच्यामधून व्हावा. विद्यार्थ्यांच्या मानसिक शारीरिक क्षमतांचा कमाल विकासासाठी योजना आखणी करावी. 5. तणाव, दडपण निर्माण करणारी मूल्यमापनाची जी प्रक्रिया आहे ती असू नये. 6. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन असावे. 7. 8वी पर्यंत नापास करणे नाही. बोर्ड परीक्षेला सामोरे जाण्यास लागू नये विद्यार्थ्यांना. आणि आता राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याच्या काही अपेक्षा आहेत. 1. परीक्षा ही लवचिक असावी, ताठर असू नये. 2. रोजच्या शिकणे आणि शिकवण्याच्या क्रियेत मूल्यमापन प्रक्रियेची जी आहे ती सतत अंतर्भूत असावी. माध्यमिक, उच्च माध्यमिक पातळी 9 ते 12वी पर्यंत अभ्यासक्रमामध्ये ज्ञानाधारित विषयांसाठी अधिक चाचण्या, परीक्षा, प्रकल्प, अहवालावर आधारित परीक्षण, स्वयं परीक्षण असावे. प्रगती पुस्तकाद्वारे विविध कौशल्य, ज्ञानस्त्रोत, टक्केवारीबाबत सखोल विश्लेषण पुरवावे.
पुढचा मुद्दा, भावी जीवनासाठी काय शिकावे याचा पाया या ठिकाणी तयार होईल. पुढचा मुद्दा, अभ्यासक्रम परीक्षा तपासणीमध्ये विद्यार्थ्यांमध्ये अपुरेपणा, नैराश्य, अधीरता, असुरक्षिततेची भावना निर्माण करतात का याची तपासणी मात्र सतत होणं गरजेचं आहे. परीक्षा पद्धतीतील सुधारणा हे महत्वाचं पाऊल नूतनीकरण प्रक्रियेतील आहे. 10वी आणि 12वीतील मुलं, पालक यांना जाणवणाऱ्या मानसिक तणावावर उपाय करण्याच्या दृष्टिकोनामध्ये सुद्धा भर दिलेला आपल्याला दिसून येतो. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप, स्मरणशक्ती, पाठांतर हा मूल्यांकनाचा आधार असणार नाही. त्या जागी तर्क क्षमता, सृजन क्षमता हा आधार असेल. शिफारसी केलेल्या आहेत, म्हणजे मूल्यमापन प्रक्रियेमध्ये या ठिकाणी बदल केलेले आपल्याला दिसून येत आहेत. जागतिकीकरणामध्ये जी आव्हाने, विषय आणि त्याची व्याप्ती, माहिती, ज्ञानाचं विस्फोटीकरण, मूल्यमापनाचा विस्फोट, मूल्यमापनातील उणिवा यासाठी बदल करणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी काही शिफारसी त्यांनी मांडलेल्या आहेत त्या बघा. 1. प्राथमिक, उच्च प्राथमिक, स्तरनिहाय, विषयनिहाय दर्शक निश्चित करावे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की मूलभूत उद्दिष्टे, ज्ञानरचनावादास प्रोत्साहन, जीवनातील समस्या सोडवण्यास उपयुक्तता, बलस्थानाची ओळख, बहुदिशा विचारास प्रोत्साहन आणि सर्वांगीण विकास यासारखे मुद्दे या ठिकाणी लक्षात घ्यावे. ही पहिली शिफारस केली. दुसरी आहे नियतकालिक चाचण्या, सत्र परीक्षा, दैनंदिन मूल्यमापनासाठी वरील निर्देश संदर्भ घ्यावा. 3. प्रश्नपत्रिकांसाठी मुद्दे, त्याच्यामध्ये त्यांनी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत बघा. 1. पाठांतरावरील प्रश्न टाळावेत. 2. आकलन उपयोजन प्रश्नांसारख्यावरती भर द्यावा, जिथं आकलन होईल आणि उपयोजन करता येईल अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी प्रश्नपत्रिकेमध्ये असावेत. 3. स्वविचार, कल्पना इत्यादींना संधी देणारे प्रश्न या ठिकाणी असावेत. 4. बुद्धिमत्तेच्या निरनिराळ्या प्रकारांची दखल घेणारे प्रश्न असावेत. 5. कृती, तोंडी, प्रात्यक्षिक प्रश्नांचा समावेश या प्रश्नपत्रिकांमध्ये असावा. 4. परीक्षा, चाचण्या, उपयोजन अनौपचारिक असावे. व्यक्तिगत, सामाजिक, गुण, मूल्ये इत्यादी विकासांचे मूल्यमापन दैनंदिन अध्यापनातच करावे. वर्गरचना, सूचना, पर्यवेक्षणामधून विद्यार्थ्यांच्या मनावरती दडपण येणार नाही याची काळजी घेऊन त्या सूचना द्याव्यात. वर्ग पातळीवरती मूल्यमापन व्हावे. 5वा मुद्दा, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन होईल असे नियोजन करावे. याच्यामध्ये प्रकल्प, सहशालेय कार्यक्रम, स्वाध्याय यासारख्या बाबींचा समावेश करावा. 6. मूल्यमापनासाठी सुयोग्य गुणदान योजना करावी. 7. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सकारात्मक वापर करावा, म्हणजे पॉझिटिव्ह ऍटिट्यूड या ठिकाणी सतत समोर ठेवावा. 8. मूल्यमापनाद्वारे प्राप्त माहितीची नोंद पुढील प्रकारे असावी. म्हणजे जे मूल्यमापन आपण करणार आहे त्या ठिकाणी प्राप्त माहितीची नोंद करत असताना ती गुणांऐवजी श्रेणी, कार्यांच्या निकषाच्या नोंदी प्रगतीपत्रकामध्ये दिलेल्या असाव्यात. 9. मूल्यमापन प्रक्रिया ही घटनात्मक तरतुदींशी सुसंगत असावी. 10. 8वी पर्यंत नापास करू नये. 11. वर्णनात्मक फलित द्यावे. आणि 12. 11वी आणि 12वी साठी माध्यमांमध्ये विषय बदलण्याची सोय असावी, म्हणजे जिथे त्यांना नको आहे ते विषय ते करतील. आणि शेवटचा मुद्दा आहे 13. श्रेणी सुधारण्यासाठी पुन्हा परीक्षा देण्याची सोय असावी. आज आपण बघत आहोत की 10वी आणि 12वी साठीचा जो एक फॉर्म्युला त्यांनी केलेला होता की ज्यांना ज्या पद्धतीनं परीक्षा द्यायची आहे त्या पद्धतीने मुलं देऊ शकतात, म्हणजे जी बदल केलेला आहे, म्हणजे कुठलंही दडपण मुलांच्यावरती येणार नाही. त्याचबरोबर कुठे ना कुठेतरी मुलांचा विकास थांबणार नाही. आणि म्हणून या वेगवेगळे जे बदल आहेत हे वेगवेगळे बदल आपल्याला या ठिकाणी केलेले, या सगळ्या बाबींचा विचार केला. वेगवेगळ्या शिफारसी असतील, निर्देश असतील किंवा नेमके कोणते बदल त्यांनी केलेले आहेत आणि ते का केले हे आपण या सगळ्या मुद्द्यांमध्ये आता आपण अभ्यासलेलं आहे. तर आज आपण या ठिकाणी घटक नंबर 2 जो आहे त्याचा अभ्यास आपण या ठिकाणी सविस्तररित्या केलेला आहे.